नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड करणार आहोत. अगदी दुप्पट फुलणारे होते, चवीला तर खूपच मस्त. चला तर मग करूया. इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले, तर आपल्याला बटाटे मोजूनच घ्यायचे आहेत. याच्यावरच आपल्याला साबुदाण्याचं प्रमाण घेता येते. आलू स्वच्छ धुवायचे, कुकरमध्ये टाकून आपल्याला आलू उकडून घ्यायचे आहेत. आलू उकडून झाले की यामध्ये गार पाणी टाकायचं. गार पाण्याने टाकल्यानं आपल्या हाताला चटके लागत नाहीत आणि आलू लवकर आपल्याला सोलता येतात. आलू आपले इथे सोलून झालेले आहेत. आपल्याला आलू किसून घ्यायचे आहेत. इथे मी किसणी घेतलेले, किसून आलू घेतले की आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली. त्यामध्ये इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. खूप अचूक प्रमाणे साबुदाण्याचं चांगलं असं आपल्याला साबुदाणा भाजून गार करून घ्यायचा आहे. गार झाला की आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मिक्सरला याचं बारीक पीठ करून घ्यायचं. पीठ करून झालं की आपल्याला चाळणीने हे साबुदाणा चाळून घ्यायचा आहे. आता त्यात मिक्सरच्या भांड्यात इथे 5-6 मिरच्या टाकल्या तर बारीक करून घ्यायच्या आहेत. तळलेल्या आलूमध्ये साबुदाण्याचं पीठ टाकायचं, मिरचीचं वाटण टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. चांगलं असतं हे आपल्याला उंडा कचं मुरवायचा, एका भगोन्यात भरवायचा आणि आलू आपल्याला पीठ उकडून घ्यायचं. इथं गॅसवर मोठं पातेलं ठेवलं, त्यामध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये भगुनं ठेवायचं. चांगलं असतं हे उकडून घ्यायचं. पाणी टाकून आपल्याला हे चांगलं उंडा चुरून घ्यायचा आणि आता काय करायचं, आपल्याला याची पापड लाटून घ्यायची. ते प्लास्टिकची पन्नी घेतली, तुम्ही बटर पेपर पण घेऊ शकता. यावर लाटी टाकायची आणि आपल्याला हे पापड चांगले असे गोल गोल असे लाटून घ्यायचे इथं. तर इथे उन्हात मी पापड वाळू घातलेले आहेत आणि काही घरात पण केले आहेत. तर आपल्याला 2 दिवस कडकड उन्हात हे पापड वाळून घ्यायचे. तर 2 दिवसानंतर खूप मस्त पापड आले. तर इथे मी तळून दाखवते. खूप मस्त दुप्पट फुलणारे पापड आहेत. खूप मस्त रेसिपी, तुम्ही पण करू बघा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.